नमस्कार. आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे स्ट्रेस संदर्भात. म्हणजे जर तुम्हाला स्ट्रेस कमी करायचा असेल तर तुम्ही काय आहारामध्ये घेतलं पाहिजे. कारण मी नेहमी योगा मेडिटेशन बद्दल बोलत असते, पण आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेसिफिकली तुमच्या डाएट बद्दल आहे की तुम्ही आहारामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी दररोज घ्यायला पाहिजेत जेणेकरून तुमची स्ट्रेस नियंत्रणात राहील. आजकालचं जे काही जीवन आहे ते स्ट्रेसफुलच आहे आणि बरेच आजार जे येतात ते स्ट्रेसमुळेच येतात. म्हणूनच मानसिक संतुलन व्यवस्थित राखण्यासाठी तुम्ही काय खाल्लं पाहिजे हे आपण बोलणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा, कारण स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रत्येक जण आपण प्रयत्न करतच असतो. पण जर अशा काही गोष्टी तुम्ही आहारामध्ये घेतल्या तर नक्की तुमची स्ट्रेस नियंत्रणात राहील. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर सुद्धा आहे. बघा, स्ट्रेस नियंत्रणात करण्यासाठी योगा मेडिटेशन ह्या गोष्टी असतातच. मी काही सप्लिमेंट सुद्धा सजेस्ट करत असते. सप्लिमेंट्समध्ये काय असतात? सप्लिमेंट्समध्ये असतात विटामिन्स आणि मिनरल्स. सो आपण जे काही अन्नपदार्थ खातो त्यातून आपल्याला काय मिळतं? आपल्याला मिळतात कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदक जे आपल्याला एनर्जी देतात. त्यानंतर प्रोटीन्स. प्रोटीन हे आपल्या शरीराचं बिल्डिंग ब्लॉक आहे. म्हणजे आपले मसल्स, आपले सेल्स, आपले हॉर्मोन्स यासाठी प्रोटीन्स गरजेचे असतात. त्यानंतर मिळतं स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ हे सुद्धा आपल्या मेंदूच्या हेल्थसाठी, आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी, आपल्या जॉईंटच्या हेल्थसाठी, हॉर्मोनसाठी खूप महत्वाचे आहेत. आणि हे 3 झाले मेजर न्यूट्रिएंट्स. त्यानंतर आहे मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे जे काही विटामिन्स आणि मिनरल्स यांना मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतात. तर असे ABCDE असे वेगवेगळे विटामिन्स आहेत. त्यानंतर काही मिनरल्सही आहेत, जसं आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम. तर हे सगळे जे काही विटामिन्स मिनरल्स आहेत ते काम काय करत असतात? आपल्या शरीरातल्या बऱ्याच काही कार्यांसाठी महत्वाचे असतात. तर आज मी असेच तुम्हाला काही फूड्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला असे महत्वाचे पोषक तत्व मिळतील जे स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप फायदेदायक असतात. तर त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट हे खूप रिच सोर्स आहे, म्हणजे खूप चांगलं सोर्स आहे मॅग्नेशियमचं. मॅग्नेशियम जे आहे ते आपल्या मेंदूच्या हेल्थसाठी आणि आपल्या नसांसाठी अतिशय महत्वाचं आहे. बघा, जेव्हा पण आपला मेंदू ओव्हर ऍक्टिव्ह असतो तो आपण सतत विचार करत असतो, तर मेंदूला रिलॅक्सेशनची गरज असते. तर मेंदूला रिलॅक्स करण्यासाठी मॅग्नेशियम खूप महत्वाचं आहे. म्हणून जर तुम्ही डार्क चॉकलेट रेग्युलरली घेतलं तर तुम्हाला मॅग्नेशियम मिळेल आणि तुमची स्ट्रेस कमी होईल. सो चॉकलेट म्हणजे नेहमी लक्षात ठेवा त्यामध्ये 70% चॉकलेट असलं पाहिजे. जे आपलं रेग्युलर चॉकलेट जे काही गोड लागणारे चॉकलेट आहे ते नाही. साखरेचं प्रमाण त्यामध्ये खूप कमी असलं पाहिजे आणि जे काही चॉकलेट आहे किंवा कोको आहे त्याचं प्रमाण अधिक असलं पाहिजे, तरच ते तुमच्या शरीरासाठी फायदेदायक असणार आहे. त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बिया ज्या आहेत त्यामध्ये ट्रिप्टोफॅन असतं. ट्रिप्टोफॅन हे एक अमायनो ऍसिड आहे, म्हणजे एक प्रकारचं प्रोटीन आहे. आणि हे ट्रिप्टोफॅन जे आहे ते आपला हॅपी हॉर्मोन ज्याला सेरोटोनिन म्हणतात, हे सेरोटोनिनला बनवण्यासाठी ट्रिप्टोफॅन खूप महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही रेग्युलरली भोपळ्याच्या बिया घेतल्या तर तुमच्या शरीरामध्ये सेरोटोनिन म्हणजे एक आनंदी राहण्याचा हॉर्मोन आहे तो व्यवस्थित बनेल आणि तुमची स्ट्रेस कमी होईल. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे काही बिया, स्पेशली फ्लॅक्स सीड्स आणि चिया सीड्स. हे खूप चांगला सोर्स आहे ओमेगा 3चं. ओमेगा 3 हे आपल्या मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी, आपल्या मेंदूचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. म्हणून जर तुम्ही ह्या काही बिया ज्या आहेत त्या रेग्युलरली घेतल्या तर ओव्हरऑल स्ट्रेस कमी होण्यासाठी ह्याची मदत होते. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे एग, अंड. सो अंड हे खूप अगेन चांगलं सोर्स आहे ओमेगा 3चं आणि प्रोटीन्सचं. आपल्या शरीरामध्ये वेअर अँड टेअर म्हणजे आपलं शरीर रात्री रिपेअर वर्क करत असतं आणि ह्या रिपेअरिंग प्रोसेससाठी आपल्याला प्रोटीन्स व्यवस्थित घेणं खूप महत्वाचं आहे. आणि अंड जे आहे जसं मी सांगितलं हे खूप चांगलं सोर्स आहे प्रोटीन्सचं. तर जर तुम्ही रेग्युलरली 2 अंडी घेतली तर त्यातून बऱ्यापैकी प्रोटीन्स तुम्हाला मिळतात. आणि एग मध्ये जो योक आहे, येल्लो पार्ट आहे, त्यामध्ये हेल्दी फॅट्सही असतात. तर ह्याचं कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्या मेंदूच्या हेल्थसाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर दररोज 2 अंडी खाऊ शकता. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे हळदीचं पाणी. सो टर्मरिक वॉटर बद्दल मी नेहमी बोलतच असते. सो टर्मरिक वॉटर म्हणजे जे काही हळदीचं पाणी आहे ते कसं घ्यायचं तेही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा सांगते की कसं घ्यायचं. 1 ग्लास गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळद, त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर काळं मिरी आणि 1 चमचा तूप टाकू शकता. तर ह्याने काय होतं, हळदीमधलं कर्क्युमिन जे आहे ते आपल्या शरीराला मिळतं आणि हे जे कर्क्युमिन आहे ते आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय, जे काही सेल्स आहेत ते डॅमेज होत असतात,
मेंदूचे पण सेल्स डॅमेज होत असतात. तर मेंदूने आपलं कार्य व्यवस्थित केलं पाहिजे. एन्झायटीचे सायन्स आहेत ते कमी करण्यासाठी, त्यासोबतच शरीरातली सूज कमी करण्यासाठी, इन्फ्लेमेशन जे आहे ते कमी करण्यासाठी दररोज हळदीचं पाणी घेऊ शकता. बघा, जेव्हा आपली बॉडी पेन मध्ये असते किंवा कुठेही आपल्याला दुखत असेल, तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल, अंगदुखी असेल, मसल पेन असतील, तेव्हा पण आपली खूप चिडचिड होते किंवा झोप व्यवस्थित लागत नाही. तर तुम्ही दररोज मग हे हळदीचं पाणी घेतलं तर शरीरातलं पेन कमी होतं आणि माइंडला रिलॅक्स होण्यासाठी खूप मदत होते. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स म्हणजे दही, त्यानंतर बटर मिल्क, सावरक्राऊट, किमची असे जे पदार्थ आहेत त्याला प्रोबायोटिक्स असं म्हणतात. प्रोबायोटिक्स हे आपल्या आतड्यांच्या हेल्थसाठी, गट हेल्थसाठी खूप महत्वाचे आहेत. सो आतड्यांमध्ये आपले बरेच हॉर्मोन्स बनत असतात. इव्हन सेरोटोनिन जो आहे तो सुद्धा आतड्यांमध्येच बनत असतो. जवळजवळ 90% सेरोटोनिन आपल्या पोटामध्ये किंवा आतड्यांमध्ये बनतो. आणि सेरोटोनिन जसं मी सांगितलं हा हॅपी हॉर्मोन आहे किंवा आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी गरजेचा आहे. म्हणून गट हेल्थ व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे. खूप जणांना हे माहिती नाही की पोटाची हेल्थ जेव्हा खराब होते, पोटाच्या रिलेटेड आजार होतात, ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन, इनडायजेशन, त्यानंतर IBS किंवा क्रॉन्स डिझीज असे जेव्हा आजार होतात तेव्हा तुम्हाला एन्झायटी, डिप्रेशन, झोप न लागणं असे त्रास होऊ शकतात. म्हणून जर तुम्हाला मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवायचं असेल तर पोटाची हेल्थ व्यवस्थित राहणं खूप महत्वाचं आहे. म्हणून रेग्युलरली तुम्ही प्रोबायोटिक्स घ्यायला सुरुवात करा. त्यानंतर पुढचं जे आहे म्हणजे अश्वगंधा. अश्वगंधाचा चहा घेऊ शकता किंवा अश्वगंधाची पावडर घेऊ शकता किंवा अश्वगंधाच्या टॅबलेट सुद्धा घेऊ शकता. अश्वगंधा हे एक ॲडॅप्टोजन आहे. आपल्या शरीराला स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी, म्हणजे स्ट्रेसचा खूप लोड येऊ नये आणि त्यामुळे शरीरामध्ये बाकी डॅमेज होऊ नये म्हणून अश्वगंधा हे खूप फायदेशीर असतं. सो तुम्ही अश्वगंधाचे सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता. सो अश्वगंधाचे सप्लिमेंट्स 2 ते 3 महिने घ्यावे लागेल त्याचे रिझल्ट दिसण्यासाठी. इनफॅक्ट ही सगळीच जे काही अन्नपदार्थ आहेत ते तुम्ही रेग्युलरली घ्यायला पाहिजेत. अगदीच आठवडाभर घेऊन किंवा 15 दिवस घेऊन त्याचा फायदा नाही होत. हे सगळीच जे काही अन्नपदार्थ आहेत त्यातले तुम्ही 2-3 जरी रेग्युलरली घेतले तरी सुद्धा ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेदायक असतील. स्पेशली जे काही मेंटल हेल्थ आहे, मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी, तुमची झोप व्यवस्थित होण्यासाठी, तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. तुम्ही जर ह्यातले काही अन्नपदार्थ ऑलरेडी ट्राय केले असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.